अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी सतंता. अवघी अशी जगनिंद्य झाली धिंद सारखी. अवघ्या अवघ्या थोरा विनावरा माय बापा. अवघी अशी जगनिंद झाली धिंद सारखी. तुका म्हणे करा सेवा, तुका म्हणे करा सेवा, आले जीवावरी तरी. अवघी अशी जगनिंद झाली धिंद सारखी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी सतंता. अवघी अशी जगनिंद झाली धिंद सारखी. शिवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबार यांचा गवळणीपर प्रकरणातला असून, ज्या गवळणी भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावलेल्या आहेत, त्या गवळणींची अवस्था, त्यांची योग्यता, त्यांचा काय अधिकार होता, त्याच यथार्थ वर्णन महाराजांनी या अभंगातून केलेलं आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अंगराळी, आणि त्या पारायण सोहळ्याची आज सांगता. तशी पूर्वनियोजित सेवा माझीच होती, पण काही कार्यक्रमाच्या निमित्ताने शक्य होणार नाही म्हणून आनंदरावला सांगितलं निवृत्ती महाराजांची ठेवा. योगायोगाने आजच्या कार्यक्रमामध्ये बदल झाला. तेव्हा त्या नानवरांना वाटत असेल दरवर्षी तुमची सेवा असते, यावर्षी खंडित का. तो पुन्हा योग सेवेचा प्राप्त झालेला आहे. त्याला म्हणतात प्रारब्ध वर्ग. आपण जरी नाही म्हटलं तरी काही गोष्टी प्रारब्धामध्ये असतात, आणि काही गोष्टी आपण मागितल्या तरी प्रारब्धात नसतात. वर तुमच्याकडे प्रारब्धात नव्हत्या, इथं होत्याच. तेव्हा आजचा हा सांगतेचा दिवस, आपल्या वारकरी संप्रदायाचा विधी की काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता व्हावी, किंबहुना भगवंतांनी जो द्वापार युगामध्ये काला केला त्या काल्याचं वर्णन करावं असा विधी आहे. आणि तो काला त्याचे प्रतीक म्हणून आपण दही भाताचा, लाह्या चुरमुऱ्याचा काला करावा. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या काल्याच्या संबंधाने जे वर्णन करायचं आहे ते गोकुळातलं वर्णन करायचं आहे. इतर ठिकाणचं वर्णन आज करायचं नाहीये, म्हणून महाराजांनी त्याचं वर्णन केले. चरित्र ते उच्चारा, चरित्र ते उच्चारा,
चरित्र ते उच्चारावे केले चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवंताने ते चरित्र केलं गोकुळामध्ये, त्याचं वर्णन करावं. कोणाच्या मनामध्ये शंका येईल, भगवंताने गोकुळामध्ये केलेल्या चरित्राचं वर्णन करावं असं तुम्ही सांगता तुकोबारांच्या प्रमाणाच्या द्वारे, मग गवळणी पर आपण का घेतला? तो गोकुळातलंच वर्णन आहे बरं का, तत्संबंधी वर्णन आहे, त्याला सोडून वर्णन नाहीये. मथुरेतलं वर्णन नाही बरं का, त्या गोकुळातलंच वर्णन आहे. नुसतं गोकुळातलं वर्णन नाही, ज्या भगवंताने दिव्य चरित्र केलं त्या दिव्य स्वरूपाला, त्या भक्तीला ज्या लाचवलेल्या ज्या गवळणी होत्या त्या संबंधानीचे वर्णन आहे. म्हणून एक चरित्राचं वर्णन करावं वा तत्संबंधी वर्णन करावं हे लक्षात ठेवा बरं का. त्याला ते अनुसरून वर्णन असावं. त्या गोकुळातलं वर्णन करत असताना वर्णन केलेलं आहे की ज्यावेळी भगवान गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर आता देवाच्या प्रकटकरणाची ही बातमी आहे, चर्चा कुठपर्यंत पोहोचली होती? तिन्ही लोकात पोहोचली बरं का. आताची एखादी बातमी जर बाहेर पडली तर चॅनेलच्या द्वारे जगात जाते बरं का. त्यावेळी चॅनेल नव्हतं, पण भगवंताच्या प्रगटीकरणाची जी स्थिती होती जाणणारे लोक त्या काळामध्ये होते, जाणणारे होते. पहा की तुकोबारांचा अवतार कलियुगातला आहे आणि वर्णन आहे द्वापार युगातलं, वर्णन आहे द्वापार युगातलं. म्हणजे अंतर पाहिलं तर मागचा युग आहे हो, त्या युगामध्ये तुकोबाराय होते का पहिला प्रश्न आहे. ज्या अर्थी जसच्या तसं वर्णन केलंय त्या अर्थी तुकोबाराय होते, जसच्या तसं वर्णन केलंय त्या अर्थी तुकोबाराय होते. संतांनी कथाकथित वर्णन केलेलं नाही, पण तुकोबारानेच वर्णन केले. आम्हाला त्या वेदाचं दर्शन झालं, नवे नवे देवाच्याही स्वरूपाचं, देवाच्याही चरित्राचं आम्हाला दर्शन झालेलं आहे. अक्षरा अक्षरा वेद Oh,
पाहे निगम कळा. हा, द्वापार युग अलीकडचा आहे. वेद कधी निर्माण झालाय? जगताची उत्पत्ती झाली त्यावेळेला. जगताची उत्पत्ती झाली, आरंभाला वेद प्रगट झाला, त्या वेदातलं त्यांना दिसत होतं, अलीकडचं द्वापार युगातलं दिसत नव्हतं. ही वेगळं सांगायची गरज नाही. मग कशामुळे दिसलं? बोले विठ्ठल प्रसादे. म्हणून आमचं तुमचं सर्वांचं भाग्य आहे, संतांना त्याचं दर्शन झालं आणि संतांनी ते अक्षरबद्ध करून आमच्या तुमच्या करता ठेवलं, म्हणून आम्हा तुम्हाला वर्णन करता येतंय. आम्ही कुणाचं वर्णन केलं असतं? हा, वेद आपल्याला वाचता येत नाही. वेदामध्ये हे वर्णन आहे, पुराणामध्ये वर्णन आहे, पण तो आपल्याला कळत नाही, आपल्याला वाचता येत नाही, ती भाषा कळत नाही. पण संतांनी मात्र बोली भाषेमध्ये भगवंताच्या चरित्राचं वर्णन केलेलं आहे आणि ते आज आपण वर्णन करू शकतो. ज्यावेळी परमात्मा त्या गोकुळामध्ये अवतीर्ण झाले, अवतीर्ण होत असताना भगवंताने जो विग्रह धारण केला, तो सगुण साकार रूपामध्ये देव प्रकट झाले. पण त्या रूपाच्या ठिकाणी एक लावण्य होत, इतकं लावण्य होत की असुरांना सुद्धा आकर्षित करेल असं लावण्य होतं देवाचं. भक्ताला आकर्षित करेल नवल नाहीये भक्ताला. नामदेवरायांनी वर्णन केले, रंग निरंगत गुलगुला बोलत, गुलगुला बोलत, रंग निरंगत गुलगुला बोलत, असुर रुळत चरणात. त्या भगवंताने विग्रह धारण केलेला आहे आणि त्या विग्रहाला असुर सुद्धा आकर्षित झाले. सामान्य आकर्षित झाले नवल नाहीये.
मग अशा ह्या गोकुळामध्ये भगवंत अवतीर्ण झाल्यानंतर त्याच काळामध्ये काही श्रुती, त्या श्रुतीची इच्छा होती, श्रुतीच्या रूपामध्ये आम्हाला देवाला जाणता येत नाही, मग काय करावं? त्या श्रुतीने विचार केला, आपण गवळणीच्या रूपाने अवतीर्ण व्हावं, गवळणीच्या रूपाने अवतीर्ण व्हावं. हा, श्रुतीला देव कळा नाही. श्रुती नेते नेते म्हणते गोविंदू रे. त्या श्रुतीने विचार केला, आम्हाला देव कळा नाही, आणि देव न कळता जर आपलं आयुष्य शिल्लक राहिलं, आपल्या जगण्याला काही अर्थ नाही, जगण्याला काही अर्थ नाही. आपण अवतीर्ण झालो, आणि अवतीर्ण झाल्यानंतर देव कळावा, देव कळावा, त्याचं दर्शन व्हावं, त्याचं संग सुख भोगायला मिळावं, ह्याच्याकरता काय करावं? त्यांनी विचार केला, आपण गवळणीच्या रूपाने प्रगट व्हावं, गवळणीच्या रूपाने प्रगट व्हावं. आणि गवळणीच्या रूपाने त्या श्रुती प्रगट झाल्या. पण त्या श्रुतीचं वर्णन करत असताना 3 प्रकारच्या श्रुती होत्या. काही कर्मपर होत्या, काही उपासनापर होत्या, आणि काही ज्ञानपर होत्या. या 3 रूपामध्ये असलेल्या श्रुती तुकोबारांनी विचार केला, हे सामान्य लोकांना कळणार नाही, सामान्य लोकांना कळणार नाही. त्या कर्मपर श्रुती कशा, उपासनापर श्रुती कशा, ज्ञानपर श्रुती कशा, हे बोली भाषेमध्ये जर समाजाला सांगितलं तर कळेल. बोली भाषेमध्ये त्याच श्रुतीचं वर्णन तुकोबारांनी अभंगाच्या पहिल्या चरणात केलं. कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी की स्वतंत्रता, कोणी की स्वतंत्रता, अवघियाची जगविंद, अवघियाची जगविंद, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी, स्वतंत्र किंवा स्वतंत्र. त्या गवळणी ज्या गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्या होत्या, त्याच्यामध्ये 3 प्रकार सांगितले. काही सुना रूपामध्ये होत्या, काही लेकी रूपामध्ये होत्या, आणि काही स्वतंत्र म्हणजे सासू. कुणी म्हणेल, त्या श्रुतीचं वर्णन करत असताना गवळणीच्याच रूपाने का वर्णन केलं, गोपाळाच्या रूपाने का वर्णन केलं नाही? त्या श्रुतींचं वर्णन करताना गोपाळाच्या रूपाने न वर्णन करता गवळणीच्या रूपाने का वर्णन केलं? भगवंताला जाण्याकरता जी अंतःकरणाची द्रवीभूतता लागते ती पुरुषाच्या ठिकाणी नाहीये, ती स्वाभाविक स्त्रीच्या ठिकाणी आहे. बरं का, स्त्रीच्या ठिकाणी स्वाभाविक द्रवीभूतता. बरं का,
केवळ स्वाभाविक द्रवीभूततेच्या जोरावरती परमार्थ सफल होत असं समजू नका. पण जी द्रवीभूतता स्वाभाविक लागते ती आहे. त्या स्वाभाविक द्रवीभूततेमध्ये आज ना उद्या खरं प्रेमाविषयी देवाविषयी प्रेम निर्माण करता येतं. तिथंच बरं का जिथं ओलावा आहे तिथं पेरलं की लवकर उगवत. 10 एकर आहे, खडकाळ आहे. मुली बघायला गेल्यानंतर विचारतात बागायत किती विचारतात. विचारलं तुला जाऊच नाही अजून. त्याला सांगितलं 15 एकर आहे. ते म्हणजे बागायत आहे काय जिराईत आहे. बरोबर ना. 2 एकर बागायत असावी आणि 20 एकर खडकाळ. बरोबरी एक आहे बरं का. म्हणून मराठवाड्यामध्ये गेला ना एकेकाची 50-50 एकर शेती आहे. पण ह्या पावसाळ्यात पिकली की पुढच्या पावसाळ्यातच. तिथल्या 20 एकरच्या शेतीला आपल्याकडचा 2 एकरचा शेतकरी बरोबरी करतो बरं का. म्हणजे पेरलेलं उगवण्याकरता ती जमीन ओलावी लागते, ओलावा असावा लागतो. तिचं प्रेमाची वृत्ती होण्याकरता अंतःकरण द्रवीभूत असावं लागतं. द्रवीभूत बरं का. आणि असं द्रवीभूत अंतःकरण त्या स्त्रीच्या ठिकाणी ईश्वराने दिलेली एक देणगी आहे बरं का. क्वचित पुरुष आहेत द्रवीभूत चित्ताचे, क्वचित बरं का. आणि असे त्यांचं वर्णन करताना वर्णन खरंच त्या भक्तीचं वर्णन करताना तुकोबारांनी वर्णन खळा पाजर रोकडे. तात्पर्य अशा त्या गवळणी गोकुळामध्ये अवतीर्ण झालेल्या होत्या आणि त्यांची योग्यता तुकोबाराय तुम्हाला समजून सांगतायत. व्यवहाराच्या दृष्टीनं समजून सांगतात. पण याच्या मागे शास्त्र दडलेलं आहे बरं का. शास्त्र दडलेलं आहे. किंबहुना शास्त्राला धरून केलेलं हे वर्णन आहे. कुठल्या तरी बाईचं आणि कुठल्या तरी गवळणीचं संतांनी केलेलं वर्णन नाही बरं का. त्याच्या मग शास्त्र शुद्ध विचार आहे आणि ती शास्त्र शुद्धता संतांनी जपलेली आहे. पण तुम्हाला सांगण्याकरता व्यवहारातला विचार धरून एक महाराजांनी वर्णन केले. कसं ते वर्णन केले पहा. सून, लेक आणि सासू काय तिघीमध्ये फरक आहे. वरपंगाने काही दिसत नाही. वरपंगाने काही दिसत नाही. अलीकडे बघा ना. मी माझ्या बोलण्याचा राग मानू नका बरं का. आज सासू ही पंजाबी घालते, सून ही पंजाबी घालते, आई पंजाबी घालते आणि लेक पंजाबी. सासू कुठली सून कुठली लेक कळतच नाही. या पोशाखानं वाटवायला केलंय बरोबर आहे. खरं आहे. आणि नातं जपण्याकरता तरी काही पोशाख वापरा ना. नातं जपण्याकरता तरी पोशाखाला किंमत द्या. वरपंगानं काही कळत नाही पण अधिकाराची ठेवण आहे. सून, त्या सुनेचं वर्णन करताना असं वर्णन केले. सुनेचं पूर्ण जीवन परतंत्र आहे. लेकीचं जीवन काही अंशाने स्वतंत्र आहे आणि काही अंशाने परतंत्र आहे. आणि सासूचं जीवन पूर्ण स्वतंत्र आहे. पूर्ण स्वतंत्र बरं का. पहिला शब्द वापरला कोणी सुना. इतकं परतंत्र जीवन आहे सुनेचं. घरामध्ये कोणतंही कर्म करायचं असेल तर सासूच्या आज्ञेशिवाय करता येत नाही. सासूच्या आज्ञेशिवाय करता येत नाही. काल बदललाय लक्षात ठेवा. सासूरवास संपलाय. आता सूनवास सुरू झाला.
आणि त्या काळाला धर्मसंतांनी वर्णन केले. कागा असा सुरुवाशी मज केले भगवंता. तो काळ धरून केलेलं वर्णन आहे बरं का, आताच्या काळाला धरून केलेलं वर्णन नाही. पण माझं मत आहे सासुरवास असला पाहिजे. सासुरवास नसल्यामुळं काय आज जगामध्ये घडालं मी कीर्तनात सांगत नाही. आज संस्कृतीला कलंक लागा लागलाय, लक्षात ठेवा. मग त्या सुनेचं जीवन वर्णन करताना असं वर्णन केले, पूर्ण परतंत्र, सासूची आज्ञेशिवाय काहीही करता येत नाही. घरात जर आज स्वयंपाक करायचा असेल, सुनेने आपल्या इच्छेने करायचं नाही, सासूला विचारूनच करायचा. स्वयंपाक करण्यामध्ये सुद्धा स्वातंत्र्य नाही बरं. फार त्या सासूरवाराचं वर्णन केले. नुसतं सासूरवाराचं वर्णन करायचं तर आपल्याला त्यातच कीर्तन जाईल. प्रत्येक गोष्ट त्या सुनेला सासूच्या आज्ञेनं करावं लागतं. कोणताही व्यवहार असो, घरातला व्यवहार असो, बाहेरचा व्यवहार असो, प्रत्येक व्यवहार बरं का, तर त्याचं जीवनच पूर्ण परतंत्र आहे. परतंत्र आहे. जरी परतंत्र असलं तरीही एक बांधिलकी म्हणून जीवन जगावं लागतं बरं का. एक गृहस्थ आश्रमाचा एक आकृतीबंध आहे. आज कोणी गृहस्थ आश्रम मानायलाच तयार नाही. नुसते आश्रमच झाले सगळीकडे. जो तो उडतोय आश्रमच काढतोय. पण त्या पारतंत्र्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून किती पारतंत्र्याचं वर्णन केलंय. त्या गोकुळातला प्रसंग आहे. ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, एक दुसऱ्या आळीतली सासू एका आपल्या मैत्रिणीकडे काही दही मागण्या करता आली. दही मागण्या करता आल्यानंतर त्याला वाटलं आपली ही मैत्रीण आहे, गेल्या गेल्या आपल्याला मिळेल. आणि त्या घरामध्ये योग असा ती तिची मैत्रीण गेली होती बाहेर. घरात होती सून. विचारलं सखूबाई कुठे गेले? म्हणे आत्ताच आत्या बाहेर गेल्यात, अशी ती म्हणाली. कशा करता आला? काय नाही म्हणले, दही लावण्याकरता युरिजन पाहिजे होत. थांबा म्हणे मी बघते. तिनं सगळं बघितलं, कुठं नव्हतं बरं का. सांगितलं नाही बरं का, असतं तर दिलं असतं. ठीक आहे. ती घरातून बाहेर पडली, चौकात गेली आणि ती सखूबाई भेटली. म्हणजे कुठे गेलता? तुमच्याच घरी गेलते. कशा करता? दही लावण्याकरता विरजन मिळतं का? मग सून नाही म्हणली. नाही म्हटली, मी देते चला म्हणली. तिला चौकातून घरी आणलं बरं. चौकातून घरी आणलं, घरामध्ये शोध घेतला, नव्हतं. सांगितलं खरंच सखूबाई विरजन लावण्याकरता दही दिलं असतं, पण घरात नाही. ती म्हणले हे तुमच्या सुनीनं सांगितलं, तुम्ही काय वेगळं सांगितलं? म्हणले अहो मला त्या चौकातून तुम्ही इथपर्यंत आणलं, हे मला आधी माहिती होतं तुमच्या घरात नाही. हे बघा सखूबाई ऐकून घ्या म्हणले, घरामध्ये नाही म्हणून सांगायचा अधिकार सुनेला नाही म्हणले, मला आहे, सासूला. एवढं पारतंत्र्य सुनचं बरं का. एवढं पारतंत्र्यामध्ये राहावं लागतं. पण अशी ती पूर्ण पारतंत्र्यामध्ये राहणारी सून आहे बरं का. त्याच्या पुढची आहे लेख. तिला काही अंशाने स्वातंत्र्य आहे आणि काही अंशाने पारतंत्र्य आहे. मैत्रिणीकडे जायचं आहे. मग ती लेख आईला विचारते, आई मी अमक्या अमक्याकडे मैत्रिणीकडे जाणार आहे. पहिली विचारते, आई म्हणते जायचं नाही. ते म्हणते मी जाणार. आईने नाही म्हटलं तर ती जाणार, पण पहिल्यांदा विचारते बरं का. आणि नकार दिला तरी जाते का? नकाराला डावलून जाण्याचं स्वातंत्र्य लेखील आहे, पण विचारावं लागतं पहिलं. पारतंत्र्य आहे. काही अंशाने पारतंत्र्य आहे आणि काही अंशाने स्वातंत्र्य आहे.
आणि त्याच्या पुढचं जीवन आहे सासूचं पूर्ण स्वतंत्र. तिला कोणीही विचारायचं नाही, ती सांगल ते दिशा, ती सांगल ते दिशा. बरं का? हा, तिच्याच तंत्राने घर चालतं, तिच्याच तंत्राने घर चालतं, लक्षात ठेवा. माशी ही पूर्ण स्वतंत्र आहे. मग त्याचं वर्णन करताना तुकोबारांनी वर्णन केले. ह्या होत्या कोण? सामान्य नव्हत्या, श्रुती होत्या. मग त्याची संगती लावताना दुसरी संगती लावली, लेकी, सुना आणि सासवा. काही विषयी होत्या, काही जिज्ञासू होत्या आणि काही ज्ञानी होत्या. जिज्ञासू म्हणजे पूर्ण परतंत्र जीवन. जिज्ञासूला पूर्ण शास्त्र म्हणेल जे सांडावे, ते राज्य ही तृण मानावे, न घेवे म्हणे ते विषयी विरो. त्याला जिज्ञासू म्हणतात. बरं का? शास्त्राच्या आज्ञेचं उल्लंघन करायचं नाही, शास्त्राच्या आज्ञेचं उल्लंघन करायचं नाही. पूर्ण परतंत्र जीवन आहे, लक्षात ठेवा. पूर्ण परतंत्र जीवन आहे जिज्ञासूच. ज्या विषयी आहेत त्यांना काही शास्त्राचं स्वातंत्र्य आहे आणि काही परतंत्र आहे, त्या कोण? लेखी वर्गामध्ये. बरं. आणि ज्ञानी पुरुष, ज्ञानी पुरुषाला कशाच बंधन नाही, अशा सासवा. पूर्ण परतंत्र जीवन. हा, वेदाची आज्ञा पाळायलाच पाहिजे असं काही नाही. वेद म्हणतो जे म्हणन ते मला मान्य आहे. काय वेद काय म्हणतो? ज्ञानी पुरुष जे करेल ना ते मला मान्य आहे. माझ्या आज्ञेचं त्याने आता पालन करायचं नाही, ते सांगल ते आम्ही मान्य करायचं, एवढा अधिकार ज्ञानी पुरुषाला आहे. पण अशा ज्ञान संपन्न, अशा जिज्ञासू आणि विषयी अशा 3 प्रकारच्या गवळणी त्या गोकुळामध्ये होत्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी की सतंता. पण महाराज म्हणतात तिघींच्याही चित्तामध्ये देवाविषयी प्रेम होत. तिघींच्या चित्तामध्ये देवाविषयी प्रेम होत. इतकं प्रेम होत, इतकं प्रेम होत, तिघींच्या प्रेमाची तुलना करता येत नाही, करता येत नाही, लक्षात ठेवा. पण तिघींच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं, त्या प्रेमाचा परिणाम त्या भगवंताच्या भक्ती सुखाला त्या लाचावलेल्या होत्या. इतक्या लाचावलेल्या होत्या, इतक्या लाचावलेल्या होत्या की त्यांनी कधी व्यवहाराचा विचार केला नाही. व्यवहाराचा विचार केला नाही. आपण संसारिक आहोत, घरचा व्यवहार करावा आणि मग भगवंताची भक्ती करावी, याचा काही न विचार करता पूर्ण व्यवहाराकडे, संसाराकडे दुर्लक्ष होऊन त्या भगवंताच्या भक्ती सुखामध्ये एवढ्या रत झाल्या, एवढ्या रत झाल्या, लोक विचार करू लागले, संसार सोडून ह्या देवाच्या नादाला लागल्या कशा? संसार सोडून ह्या देवाच्या नादाला लागल्या कशा? आता तुम्ही इथं येणाऱ्या आहेत त्या बरे, तिकडे ज्या येणाऱ्या नाहीत ना त्या तुम्हाला चांगलं म्हणत नाही. बरं, तुम्हाला जसं म्हणत नाही तसं आम्हाला सुद्धा कोणी चांगलं म्हणत नाही, शिकलेली म्हणत नाही, नावच ठेवतात. जी परमार्थाला लागलेत ना त्यांना परमार्थ न करणारे लोक काय करतात? नाव ठेवतात. घोगऱ्या वाटून नाव ठेवलेलं वेगळं आणि व्यवहार सोडून परमार्थात प्रवृत्त झाल्यानंतर जे बोललं जातं ते नाव ठेवणं वेगळं. त्या नाव ठेवण्यालाच निंदा असा शब्द आहे. बरं, निंदा असा शब्द आहे. तुकोबारे म्हणतात आता त्या भक्ती सुखाला लाचावलेल्या होत्या, भगवंताच्या विषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम होतं आणि त्या प्रेमापोटी त्या भगवंताच्या दर्शनाला सतत जायच्या, भगवंताचं नामस्मरण सतत करायच्या.
त्या भक्तीशिवाय दुसरं जीवनामध्ये काही करत नव्हत्या. अशा त्या गवळणीकडे त्या जगातल्या लोकांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर तुकोबाराय म्हणतात सगळं जगच त्यांची निंदा करायला लागलं. नुसती निंदा नाही, त्या उपासाच्या विषय बनल्या. ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात अवघियासी जग निंदा, 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 अवघियासी अवघियाशी जगनिंद झाली धिंद सारखी. धिंद म्हणजे उपहासात्मक पाहणं बर एक, आणि धिंद म्हणजे त्या व्यक्तीची गावातून गाढवावरती बसून जी मिरवणूक काढली जाते त्याला म्हणतात धिंद. उपासात्मक बोलणं यालाही धिंदच म्हणतात, आणि अशी मिरवणूक काढलं यालाही धिंदच म्हणतात. त्या गवळणीच्या विषयी समाजामध्ये काय अवस्था निर्माण झाली महाराजांनी वर्णन केले. अवघियाशी जगनिंद. आता निंदा शब्द वापरलाय. निंदा कशाला म्हणतात? निंदा शब्दाची व्याख्या केलेली आहे. निंदाच्या विरुद्ध निंदेचं स्वरूप काय सांगितलं? निंदे वस्तूला निंदे पाहणं म्हणजे निंदा नव्ह. निंदे वस्तूला निंदे रूपाने पाहणं म्हणजे निंदा नव्हे. इथं निंदेचं वर्णन केले. गुणाच्या ठिकाणी दोषाची बुद्धी होणे याला म्हणतात निंदा. गुणाच्या ठिकाणी दोषाची बुद्धी होणं याला म्हणतात निंदा. आणि दोषाच्या ठिकाणी गुणाची बुद्धी होणं याला म्हणतात भ्रम. दोन वाक्य लक्षात ठेवा, थोडासा फरक आहे. गुणाच्या ठिकाणी दोषाची बुद्धी होणं याला म्हणतात निंदा, आणि दोषाच्या ठिकाणी गुणबुद्धी होणं याला म्हणतात भ्रम. माणसाने नेहमी वास्तव स्वरूपाचं वर्णन करावं, वास्तव स्वरूपाला धरून बोलावं. एखाद्याच्या जीवनामध्ये दोष आहे, त्या दोषाला तुम्ही जर चांगलं म्हणत असाल तर तो भ्रम आहे बरं का. मग चांगल्याच्या ठिकाणी चांगली भावना असावी, वाईट भावना असू नये. पण समाजाचा स्वभाव आहे, समाजाचा स्वभाव आहे हा. चांगल्याच्या ठिकाणी दोष बुद्धी करून जे माणसं बोलण्याकरता प्रवृत्त होतात त्याला निंदा म्हणतात. त्याला निंदा म्हणतात, लक्षात ठेवा. भजन करणं चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे का नाही? पण लोक काय म्हणतात बघा, आले टाळ कुठे आले? टाळ गुणाच्या ठिकाणी टाळ कोण कुठतो? आम्ही टाळ वाजवतोय. लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष शेवो ब्रह्मरस
ज्या टाळ वाजवण्यातून आम्हाला ब्रह्मरस मिळतो आणि म्हणणारे आम्हाला काय म्हणतात, टाळ कुठे, ह्याला निंदा म्हणतात. म्हणजे गुणाच्या ठिकाणी दोषबुद्धी आहे, गुणाच्या ठिकाणी दोषबुद्धी आहे. त्या गवळणी भगवंताच्या भक्ती सुखाला लाचवल्यामुळं प्रपंचामध्ये त्यांचं मन लागेना का, त्यांनी व्यभिचार केला का जीवनामध्ये, नाही केलेला बरं का. त्यांचं पाऊल काय वाकड्या दिशेनं पडले का, नाही पडलेलं बरं का. पण बघणाऱ्याची भावना मात्र दोष आहे बरं का. आणि त्या दोषाचा परिणाम त्या भक्ती सुखाला ह्या गवळणी नाचावलेल्या होत्या. पण जग निंदा करत होत अवघी याशी जग निंदा. कितीतरी प्रसंग आहेत असे जीवनामध्ये. एखादा तरुण वारकरी व्हावा, मग वारकरी झाल्यानंतर नेमकं काय, कपाळावरती गोपीचंद लावावा, वारकऱ्याने टप्पोरी माळ घालावी. आता काळ बदललाय, जेवढी बारीक असेल तेवढी माळ घाला म्हणतात, दिसली नाही पाहिजे. पण पूर्वी माळ मोठीच असायची बरं. आता सुधारणा झाल्या, मशीन आली बरं, त्यामुळे बारीक माळ करता येते, पूर्वी करता येत नव्हती. अशा मोठ्या माळ असायच्या. मग एखादा वारकरी झाला, माळ घालवला आणि कपाळावरती गण लावला आणि चौकात निघाला. काय ज्योतिबा बघितलं का, अरे तो राम्या बिघडला. काय झालं, अरे एवढी मोठी माळ घातल्या टप्पुरी, कपाळ भरून गंध लावलाय, तुझं काय वजन कमी झालं का भीती वाढला तुझं. आता गंध लावणं चांगलं आहे, काश्मा पावडर लावणं चांगलं आहे हो, तुमच्या करता नाही बरं का. गंध लावणं चांगलं आहे, अहो ते पवित्र आहे, शरीराला पवित्र करतं. स्नो पावडर शरीराला पवित्र करत नाही, अपवित्र करते. आमचे गुरुबंधू सांगायचे, आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो, मी ऐकलेलं आहे वाक्य, यत्र यत्र किडम तत्र तत्र पावडरम. किडे मारण्यासाठी पावडर, यत्र यत्र किडम तत्र तत्र पावडर. चांगल्या झाडाला पावडर मारतात का किडलेल्या झाडाला? अवघी याशी जगनिंद. वारकरी होणं हे सद्गुणाचं लक्षण आहे. पण ते लोक निंदा करतात. का करतात? शास्त्र सांगतं, निंदा करणारे लोक बहिर्मुख आहेत. बहिर्मुख आहेत बघ. अंतर्मुख वृत्तीचे लोक कधीही निंदा करत नाहीत. बहिर्मुख वृत्तीचे लोकच निंदा करतात. एवढी त्या गवळणींची निंदा त्या गोकुळामध्ये व्हायच्या, पण त्या गवळणी त्या भक्ती सुखाला लाचावलेल्या होत्या. त्यातला बारकावा तुकोर सांगतात, इतक्या लाचावलेल्या होत्या, इतक्या लाचावलेल्या होत्या. महाराज म्हणतात, काय गंमत आहे पहा. बापाला माहिती नाही आपली मुलगी भगवंताच्या दर्शनाला जाते, आणि नवऱ्याला माहिती नाही आपली बायको देवाच्या दर्शनाला जाते. म्हणजे घरातल्या पुरुषांना सुद्धा कळत नव्हतं, आई वडिलाला माहिती नव्हतं की आपली मुलगी भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावलेली आहे. आताच्या आई बापाला माहिती नाही आपली मुलगी काय करते कॉलेजच्या नावावरती, अजिबात नाही. विरुद्ध आहे. काही करते काही माहित नाही, सगळं चोरूनच करते बरं. पण त्या गवळणी चोरूनच करत होत्या, पण भक्ती करत होत्या बरं. चोरूनच करत होत्या पण भक्ती करत होत्या. पण कोणाला चोरून? तुकोबाराय म्हणतात, लेक आई बापाला चोरून भक्ती करत होती, आणि सून नवऱ्याला चोरून भक्ती करत होती. अवघ्या
तोरा अवघ्या अवघ्या तोरा अवघ्या अवघ्या तोरा अवघ्या अवघ्या तोरा अवघ्या अवघ्या तोरा अवघ्या अवघ्या तोरा अवघ्या अवघ्या तोरा विठ्ठलेरा माय बापा विठ्ठलेरा माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा अवघियाती जगलीला अवघियाती जगलीला माय बापा विनावरा माय बापा मी जागेवर नव्हतो, मी नाशिकला गेलो. हा चाल म्हणताना मी नाशिक मध्ये होतो, मी कंगरावीत नव्हतो. तिथे एक दोन वारकरी होते, एक जण आहेत, एक जण वैकुंठवासी झाले. ते सांगायचे, महाराज आम्ही सकाळी आमच्या भागात कुठं वैकुंठवासी दांडेकर मामांचं कीर्तन असेल तर आम्ही शाळेला जातो, मग घरातून सांगायचं आणि चोरून कीर्तन ऐकायचं. अवघ्या अवघ्या चोरा, ते मी आठवत होतो, म्हणजे नाशिकला गेलो. म्हणजे शाळेला जातो म्हणायचं आणि कीर्तन ऐकायचं सोडून, का घरचे लोक कीर्तन ऐकायला पाठवत नव्हते. ही 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यांच्या जीवनात. 40 ते 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 50 वर्षाची. म्हणजे परमार्थ पूर्वी घरात चोरून केला जायचा, बरं का, चोरून केला जायचा. आता परमार्थ करण्याकरता स्वातंत्र्य असताना सुद्धा माणसं परमार्थ करायला तयार नाही, बरोबर आहे. त्याला वेळ नव्हता, घरातले पाठवत नव्हते, तरी माणसं चोरून परमार्थ करायचे, चोरून करायचे. तेव्हा त्या गवळणी होत्या ना, महाराजांनी बारकावा वर्णन केला. विना वरा माय बापा अवघ्या अवघ्या चोरा, की माय बापाला माहिती नव्हतं आपली मुलगी भक्ती सुखाला लाचावलेली आहे, ती चोरून जात होती, बरं का. आणि वरा म्हणजे नवरा, नवऱ्याला माहिती नव्हतं की आपली पत्नी भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावलेली आहे, हे माहिती नव्हतं, बरं का. असं का हो? तत्संबंधी शास्त्राने वर्णन केले. पुण्य हे चोरून करायचं असतं, पुण्य हे चोरून करायचं असतं आणि पाप हे उघड्यात करायचं असतं. आमचं उलट आहे, आम्ही चोरून पाप करतो आणि पुण्य उघड्यावरती करतो. कधी उघड्यावरती पुण्य करू नये, मी एवढं केलं सांगू नये, झाकून करावं. सर कीर्तनाला जाताना काय नाही, मार्केटला चालले म्हणून सांगायचे, कीर्तनाला चालले म्हणून सांगायचं नाही, कीर्तनाला चालले म्हणून सांगायचं नाही. आता मालकच पाठवत नाही, काय नाही, म्हणजे तब्येत बिघडली म्हणून मी आज कामावरती आलो नाही. आपण असतो कीर्तनात आणि मालकाला सांगितलंय मी आजारी आहे म्हणून,
याला चोरून म्हणतात बरं का. मरलाय आम्ही सांगतो. आमचं उलट असतंय. कीर्तनाला म्हटलं की आम्ही म्हणतो नाही कामावरती जायचं आहे. हा कामावरती नव्हतं, घरातच असतोय बरं का. तुझं नाही बरं का. एक उदाहरण दिलं, तुझं काल झालं. म्हणजे भगवंताची भक्ती करत असताना, सत्कर्म करत असताना पूर्वी प्रतिबंध फार होते. प्रतिबंध फार होते. ते स्वातंत्र्यात करता येत नव्हतं. म्हणून त्या लेकी आणि गवळणी घरातल्या लोकांची नजर चुकवून भगवंताच्या भक्ती सुखामध्ये प्रवृत्त झालेल्या होत्या. म्हणून महाराजांनी शब्द वापरला, अवघ्या अवघ्या चोरा विनावरा माय बापा. तरी महाराज म्हणतात, अवघी अशी जगनिंद्र झाली निंद सारखी. आता भक्ती सुखाला लाचावलेल्या गवळणी जरी चोरून भगवंताची भक्ती करत होत्या, गावातले लोक त्याची निंदा करत होते. मग अशा वेळी त्यांनी भक्ती करावी का भक्ती सोडावी? लोकांचा विचार करावा का आपला विचार करावा? लोकांचा विचार अशा वेळी करू नये बरं. लोकांचा विचार अशा वेळी करू नये. चांगल्या कार्याच्या संबंधाने लोक जरी काय बोलत असले तरी लोकांचा विचार करू नये. नुसता विचार करू नये असं नाही. अशी परमार्थाची साधना करत असताना नुसती निंदाच नाही, हे लोक जर उद्या जीवावरती बेतले तर त्या परमार्थ करणाऱ्यांनी परमार्थ सोडावा का तसाच परमार्थ धैर्याने करावा कसा करावा ते महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे करा सेवा, तुका म्हणे करा सेवा, तुका म्हणे करा सेवा, तुका म्हणे करा आले जीवावरी तरी करा सेवा. आवाज बसला तरी म्हणा. तुका म्हणे करा सेवा.
बरं का? आले जीवावरी तरी यालाच म्हणतात हो. हा, शरीरामध्ये कितीही प्रतिकूलता जरी झाली तरी सेवा सोडायची नाही. या निश्चयानं परमार्थामध्ये राहिलं पाहिजे आणि ते राहावं हा सल्ला तुकोबरायच्या गवणीच्या निमित्ताने परमार्थ करणाऱ्यांना देतात. हा, किती मोठा उद्या जीवावरती जरी बेतलं तरी परमार्थाची साधना सोडू नये. तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी. कीर्तनात सारखी थाप द्यायची बरं. कीर्तन संपल्यानंतर थापा मारायच्या नाही. तुझं थाप कमी पडली म्हणून त्याचा स्वर्ग घडला. असं नाही. आमच्या श्री गुरु साखरे महाराजांचा शब्द आहे, ते म्हणायचे कीर्तनात थापा मारत जा, कीर्तन गेल्यानंतर बाहेर थापा अजिबात मारायचा. तुमच्या थापेवरती आमचं कीर्तन आहे. तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी. अशा निश्चयाला प्राप्त झालेल्या त्या गवळणी होत्या. हा, लोकांच्या निंदेला त्या कंटाळल्या नाहीत. त्यांनी परमार्थ सोडला नाही आणि भक्ती सुखाला लाचवलेल्या अशा गवळणी त्या गोकुळामध्ये होत्या. म्हणून त्यांचा अधिकार सांगताना तुकोबारे म्हणतात, कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंता अवघी अशी जगनिंद्र झाली धिंद सारखी विठोबा. जसे चरित्र केले नारायणे रांगता बोधनी राखिताये. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही का. तुकोबार आहे त्या भगवंताच्या चरित्राचं वर्णन करतायत आणि ते वर्णन करत असताना भगवंताकडे प्रार्थना करतात, देवा तुझ्या चरित्राचं वर्णन करायचं आहे. वर्णन करण्याकरता माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम दे. ऐशे देई प्रेम काही का. त्या चरित्राचं वर्णन करत असताना विभागणी केलेली आहे. हे दशा म्हणजे अवस्था. बालपण, तारुण्यपण, प्रौढपण, म्हातारपण या अवस्था. आणि परमार्थामध्ये ज्या पायऱ्या सांगितल्या त्या अवघ्या दशा येण्याची साधती त्या दशा वेगळ्या आणि घोंगड्याच्या दशा वेगळ्या. बरोबर आहे ना. तिन्ही शब्द सारखेच आहेत हो, पण तो प्रसंगाला धरून सांगता आला पाहिजे ना. पण इथं दशा शब्दाचा अर्थ अवस्था. बालपण ही अवस्था आहे. बालपण ही अवस्था आहे आणि त्या बालपण अवस्थेमध्ये भगवंतांनी केलेलं चरित्र त्या त्या अवस्थेमध्ये ते ते केलेलं शोभत. बरं का, ते शोभत. बालपणी शिंबूड खाल्लेला शोभतो. आता तुम्ही चांगले सुशिक्षित झाला आणि सुशिक्षित झाल्यानंतर खिशातला रुमाल काढायचा आणि तो नाकाने काढून खिशात ठेवायचा, शोभतय का हो? सुशिक्षित म्हणायचं आणि एवढा आलेला शिंबूड बाहेर टाकण्याच्या ऐवजी खिशात ठेवायचा, हे सुधारल्याचं लक्षण आहे. मग त्या त्या अवस्थेमध्ये त्या गोष्टी शोभतात. म्हातारपणी ला येत असते ती शोभते. बरं, म्हणून अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. बालपणामध्ये भगवंतांनी चरित्र केलं. बालपणामध्ये बालपण कसं आहे, बालपणाचं वर्णन करताना असं वर्णन केले, बालपणामध्ये रांगलं जात. ते एकच वय आहे रांगायचं बालपणाचं. आता काही लोकांना गुडघे फार दुखतात बरं का, त्यांना उठता येत नाही. ते काय करतात, एक पाय पसरतात, दोन गुडघ्यावरती उभे राहतात. आम्ही होतो बहुतेक तुम्हाला बालपणात रांगायला मिळालं नाही म्हणून आता रांगायची वेळ आली. रांगल्याशिवाय उठताच येत नाही गुडघे दुखणाऱ्या लोकांना, पण ते आता रांगणं शोभत नाही ना. बालपणामध्ये रांगणं हे शोभत आणि त्या रांगत असताना त्या अवस्थेमध्ये काही भगवंतांनी केलेलं चरित्र आहे. बरं, रांगत 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 देव
अंगणामध्ये आली. अंगणामध्ये आले. आज शेती खात्यामध्ये मातीची परीक्षा केली जाते. मातीची परीक्षा केली जाते, माहितीये ना? माती गुंडाळ. त्या मातीच्या परीक्षेवरून तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक येईल आणि किती येईल याचा निर्णय केला जातो. देवाने सुद्धा विचार केला, मातीची परीक्षा आपण घ्यावी. मातीची परीक्षा घ्यावी. आता मातीची परीक्षा घ्यायची म्हटल्यानंतर एक आपल्याला इंद्रिय दिले, रसना नावाचं. रसना नावाचं इंद्रिय दिलेलं आहे. ह्याच्यावरती पहिला घास गेला की कळतंय काय कमी आणि काय जास्त आहे. जिभेवरती एक घास पहिला गेला ना, तिखट आहे का खारट आहे का अळणी आहे, गोड आहे का आंबट आहे, पोटभर जेवावं लागत नाही त्याला. पहिल्या घासातच, आणि पहिल्या घासातच जेवणारा शांत असेल तर बरा, नाही तर घरचा उद्धारच. हे रसना इंद्रिय दिलेलं आहे. देवाने विचार केला, आपण माती खाऊन बघावी. माती खाऊन बघावी. वास्तविक देव माती खाण्याकरता आलेला नाहीये. दही दूध लोणी खाण्याकरता आलेला देव माती खाण्याकरता का प्रवृत्त झाला? माती खाण्याकरता का प्रवृत्त झाला? देवाने विचार केला, आपल्याला आपल्या अवतारामध्ये अनेकांना माती चारायची आहे. अनेकांना माती चारायची आहे. याचा अर्थ वेगळा आहे बरं का. ती चारण्याच्या आधी आपण खाऊन बघावी. एक भाग विनोदाचा आहे बरं का, शास्त्रातला नाही. गंभीर बघू नका माझ्या. गंभीर बघितली मला लगेच शंका येते. हो, आपण सांगत असताना आपलं जर श्रोत्याला नाही पटलं की श्रोता टवकारून बघतोय, महाराज असा का बोलायलाय, तेव्हा सांगणाऱ्याचं लक्ष श्रोत्याकडे पाहिजे. काही वक्ता म्हणतोय ते टवकारून बघणार नाही तर काय बघणार, मला सांगायचं ते मी सांगणारच. ते मुर्दारच असतात. पण मी नाही आहे. माती खाण्याचं निमित्त केलं, खरं त्याचं शास्त्रीय कारण आहे. का देवाने माती खाल्ली? ज्या यशोदे नंद राजा करता, देवकी वसुदेवा करता आपण त्यांनी फार मोठी तपश्चर्या केली. त्यांची इच्छा होती आपण पुत्र रूपाने यांच्या घरी यावं, यांच्या घरी रांगावं, यांच्या हातचं खावं. आणि त्यांच्या इच्छेकरता मी आज आकाराला आलोय. पण एवढी मोठी यांनी तपश्चर्या केलेली आहे, एवढी मोठी तपश्चर्या केलेली आहे. नुसतं यांच्या घरात रांगून उपयोगाचं नाहीये. रांगून उपयोगाचं नाही. मी तुमच्या घरात जरी रांगत असलो तर माझी योग्यता काय आहे या मात्या पित्याला दाखवण्याकरता भगवंतांनी माती खाल्ली. कारण हे बरं का. आणि माती कळत न कळत तोंडामध्ये घेतल्या बरोबर यशोदे मातेला कळालं कृष्णाने माती खाल्ली. आणि कृष्णाने माती खाल्ली म्हटल्याबरोबर यशोदा माता घरात जे काम करत होते ते काम सोडली आणि धावत 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 आली. कृष्णा तोंड उघड, तोंड उघड. म्हणजे का तू माती खाल्ली? कोण म्हणतोय? बळीराम म्हणतोय. आई तो खोटं बोलतोय, तो खोटं बोलतोय. यशोदा माता म्हटली खोटं बोलू दे नाहीतर खरं बोलू दे, तुला तोंड उघडायला काय अडचण आहे. जाऊ दे, त्याच्यावर विश्वास ठेवू नको, पण माझ्यावरती विश्वास ठेव ना. मी म्हणते ते तोंड तरी उघडून दाखव ना. हरकत नाही, म्हणजे तुझी इच्छा आहे ना, तुला मातीच बघायची आहे ना. माती नाही, 14 भुवन माझ्या तोंडामध्ये कशी भरलेली आहेत. आता ही भुवन म्हणजे पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं म्हणून माती खाल्ली. बरं का, हे कारण लक्षात ठेवा. हा, कुठलंही हे दिसणारं भौतिक युग असेल, स्वर्ग असेल, पाताळ असेल, हा, ही सगळी निर्माण झाली प्रत्येक ठिकाणी पंचमहाभूत आहेत.
आणि पंचमहाभूत ही मातीतून निर्माण झाली बरं का. आणि तोंड उघड म्हटल्याबरोबर वृंदाने तोंड उघडलं. उघडल्याबरोबर 14 भुवनाचं दर्शन. हे यशोदे मातेला दाखवायचं होतं माती खाण्याच्या निमित्ताने. म्हणून देव रांगायला लागले. रांगता रांगता देव चालायला लागले. कीर्तनातले देव लवकर चालतात बरं, लक्षात ठेवा. आता देव चालायला लागल्यानंतर देव अनेकांच्या घरात चालले. पण अनेकांच्या घरात चालले जाऊन काय करायला लागले? गप्प बसेना देव बरं का, जाऊन खोड्या करायला लागले. हो, खोड्या करायला लागले. बरं, त्या खोड्या कशा करायला लागले? अनाकलनीय. आपली मती त्या खोड्याच्या बाबतीत चालेल न चालेल अशा देवानी खोड्या करायला सुरुवात केली. एका गवणीच्या घरामध्ये देव गेले. त्या गवणीचं मन काय आहे बघावं म्हणून, आजी मला थोडं दूध पाहिजे. सांगितलं कृष्णा दूध नाही रे, असतं तर दिलं असतं. नाही का? बरं बरं, हरकत नाही म्हटलं. देव बाहेर आला आणि दुसऱ्या दिवशी त्या गवणीच्या घरामध्ये देव गेला. जी गवण घरामध्ये दूध नाही म्हणत होती त्या गवणीच्या घरामध्ये गेला. योग असा ती गवण घुसत होती. घुसत होती. देवाने विचार केला डेरा भरलेला आहे दह्याचा, घुसते म्हणते, दूध नाही म्हणते का, आता हिलाच दूध द्यायचं नाही म्हणून ठरवलं आणि त्या गोट्यातली वासरं सोडली. आता वासरं सोडल्यानंतर ती कुठं जातील? हो, चौकात जातील. कुठं जातील? कीर्तन झाल्यानंतर आपण कुठं जाणार? आईस्क्रीम खायला जाणार चौकात, खीर खायला जाणार. खीर खाल्ल्यानंतर जाता जाता कोणी आग्रह केला, अरे ऊन पडलंय जरा देतो का, तो पुढचा भाग आहे. आता ती वासरं सोडल्याबरोबर ती वासरं लागली त्या गाईच्या कासला. आजी 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 म्हणले, वासरू सुटलं. वासरू सुटलंय म्हटल्याबरोबर आजीने ते घुसायचं सोडलं आणि धावत गेली त्या वासराला धरण्याकरता. आता देवाने सांगितलं होतं मी पोटवर खाईपर्यंत आजीच्या हाताला लागायचं नाही. त्या गवणीने इतका प्रयत्न केला ते वासरू काय सापडेना. शेवटी कसं तरी सापडलं. तोपर्यंत देवाने काय केलं होतं माहितीये? ती गवण आली आणि येऊन बघते तर हा बाबा 2 हाताने घुसत होता आणि 2 हाताने आलेलं फस्त करत होता लोणी. म्हणजे अशा देवानी त्या बालपणामध्ये खोड्या केल्या. त्या खोड्याला चरित्र म्हटलेलं आहे आणि त्याला दिव्य चरित्र म्हटलेलं आहे. का? त्या चरित्रातून त्या गवणींचा उद्धार झाला. संतांनी वर्णन केले, ज्यांच्या घरातलं देव खात होता त्यांच्या घरात 4 पटीनं वाढत होत. ज्यांच्या घरात देव खात होता ना त्यांच्या घरातलं 4 पटीनं वाढत होतं. म्हणून जाता जाता एक आपल्याला म्हणतो, आपल्या घरात जर वारकरी जेवला तर घरातलं वाढतंय आणि जावई दिला तर घरातलं कमी होतंय. वारकऱ्याला जीव घालायचं का जावयाला जीव घालायचं ते तुम्ही ठरवा. फक्त अधिक महिना येणार आहे तेवढ्या महिन्यात मला जावयाला खाऊ घाला. ज्येष्ठ महिना यावर्षी अधिक आहे तेव्हा मात्र जावयाला खाऊ घाला बरं का, आणि वारकऱ्याला पण खाऊ घाला. म्हणजे एखाद्याच्या ती कथा आहे, तुम्ही बघा ना, एका वारकऱ्याने देवाला दिलेले आंबे खाल्ले. बरोबर आहे ना? सांगत नाही मी, मला एवढंच सांगायचं आहे, ज्यांच्या घरातलं देव खात होता त्यांच्या घरामध्ये 4 पटीनं वाढत होतं. बरं, याला चोरी म्हणावं, याला दिव्य लीला म्हणाव्यात बरं का. आणि अशा भगवंतांनी लीला करायला सुरुवात केल्या. गंमत अशी, देव अनेकांच्या घरामध्ये जाऊन हे लीला करत होते पण कोणाच्या हाताला लागत नव्हती बरं का.
बर करायचे कधी कधी देव विपरीत करायचे. हो, खायचं आणि घरभर सांडून जायचं. खायचं कधी घरभर सांडून जायचं, कधी डेराच फोडायचा. असं काही वेगळं करायचं. त्या गवळणीने विचार केला, नुसता खाऊन गेला तर बरं आहे हो, पण घरात येतो, डेरे फोडतो, घरामध्ये ताक दही सांडून जातो. मग त्या गवळणी यशोदे मातेकडे गेल्या. यशोदे, बघ तुझ्या मुलाने काय काय खोड्या केल्या. येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे शिंके तोडिले, दया दुधाते बक्षिले, जाता जाता ताकाते उलंडिले. जाता जाता शब्द नाही, श्री गुरु साखरे महाराजांचा आहे. खायचा आणि जाता जाता टाकाचा देरा सांडून जायचा. का हो? देव सांगायचं लोणी तेवढंच खा. लोणी म्हणजे सार आहे, परमात्मा आहे, आणि ताक म्हणजे आसार आहे, संसारामध्ये गुंतू नका, असं जाता जाता त्या गवळीनं सांगून जायचे. पण अशा खोड्या देवाने केल्यामुळं देव कोणाचं ऐकत नाही. आता तो देवच करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, तो कोणाचं ऐकेल हो? ज्यांच्या पोटी आला त्यांचं ऐकलं नाही, ज्यांच्या घरात आलं त्यांचं कसं ऐकेल? तो सापडत नव्हता, ऐकत नव्हता. म्हणून गवळणीने विचार केला, आता याला काय करावं? तक्रार नोंद करावी. म्हणून यशोदे मातेकडे तक्रार नोंदीचा कार्यक्रम सुरू झाला. तक्रार नोंदीचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक गवळण्याची आणि काही ना काहीतरी तक्रार, काही ना काहीतरी तक्रार. एवढ्या तक्रारीच्या फायलीच झाल्या. पण गवळणी विचार करू लागल्या, एवढ्या तक्रारी नंदराजाकडे दिल्या, कोणाचीच निकालात नाही, कोणाचीच निकालात नाही. आता ह्याला एकच पर्याय, मोर्चा काढला पाहिजे. आता एकटीने जायचं नाही. म्हणून सर्व गवळणी एकत्र आल्या आणि नंदराजाच्या दारामध्ये गेल्या आणि सर्वांनी सांगितलं, यशोदे माते लक्षात ठेव, आम्ही निर्णय घेतलाय. काय निर्णय घेतलाय? गाव सोडून जाणार आहे आम्ही. म्हणजे का? तुझ्या मुलाच्या या खोड्याला आम्ही फार त्रासलो, म्हणजे फार त्रासलो. आम्हाला गोकुळात राहायचं नाही. म्हणजे असं कसं राहिलं पाहिजे तुम्ही? नाही, आम्ही गोकुळात राहणार नाही. म्हणजे किती तुझ्या मुलाच्या खोड्या सहन करायच्या? नाही, गोकुळ सोडून जाऊ नका. हे बघ, ऐकून घे, आम्ही राहतो, पण तुझ्या मुलाला गावाच्या बाहेर पाठव. तुझ्या मुलाला गावाच्या बाहेर पाठव. तुझा मुलगा गाव सोडून जात असेल तर आम्ही गोकुळात राहू, आणि तुझा मुलगा जर गोकुळात राहत असेल तर आम्ही गाव सोडून जाऊ. निर्णय तू घ्यायचा. ती भगवंताची आई होती. तिने विचार केला, आपल्या मुलामुळे जर गावाला त्रास होत असेल तर मुलाचा त्याग करावा. लक्षात ठेवा बरं का, शास्त्र सांगतंय आपल्या मुलामुळं गावाला जर त्रास होत असेल तर मुलाचा त्याग करावा. किंवा कधी कधी त्याचा घोट दाबला तरी बापाला दोष लागणार नाही. जर कुळाचा नाश करणारा आला असेल तर कशाला जीवन ठेवायचं त्याला? वर का नाही घातली, वर्णन केले. मातेची आकोळे वर्णन केले. लक्षात ठेवा. यशोदे मातेने विचार केला, आपण आपल्या मुलाचा त्याग करावा का? शास्त्र जाणणारी ती होती आणि सांगितलं, कृष्णा आता तू गावात राहायचं नाही, आता शाळेला जायचं. शाळेला जाणे या शब्दाचा अर्थ काय? चारित्र्य संपन्न जीवन निर्माण करणारे शिक्षणाचं वैभव. चारित्र्य संपन्न जीवन जगणं हे शिक्षणाचं वैभव आहे. आणि त्याच्याकरता इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, आणि तो इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह करण्याकरता रूपकातून वर्णन केलं. आता तुम्ही निग्रह करायला एकांतात जा. गाई गोपाळ यमुनेच्या गाई गोपाळ यमुनेच्या पाणी आले
बनती ऐसा गोपिका ऐसा गोपिका त्याप्रमाणे देव गायी राखण्याकरता वनामध्ये गेलेले आहेत आणि वनामध्ये गेल्यानंतर सर्व गोपांना देवाने एकत्र केलेल्या आहे. जाताना प्रत्येकाने शिदोऱ्या घेतलेल्या आहेत. कारण परमार्थाची साधना करत असताना घरचं अन्न असावं, विकतचं अन्न खाऊ नये. विकतचं अन्न फारच पराधीनता निर्माण झाली, अगतिकता अवस्था निर्माण झाली. त्यावेळी शास्त्राने सवलत दिलेली आहे. विकतचं अन्न कधीही खाऊ नये. मग ते वडापाव असं, मिसळ पाव असे, कमीत कमी कुठं कीर्तनाला तरी जाताना तरी खात जाऊ नका, पंढरपूरला जाताना तरी खात जाऊ नका. एवढं तरी पाळा. जे एरवी मध्यंतरी खा असं मला सांगायचं नाही तुम्हाला. बरोबर ते घेऊन जावं. आता ह्याचे जेवू सवे घेऊ शिदोरी. प्रत्येकाने शिदोरी आपलीच खावी बर का. अन्नाचं बंधन फार सांगितलंय का, इंद्रिय निग्रह करायचा आहे ना. आणि त्याप्रमाणे देव तिथं गेलेले आहेत. प्रत्येकाने शिदोरे आणलेले आहेत. देवानी त्या गायी वनामध्ये चरण्याकरता सोडलेले आहेत. आता सर्वांना एकत्र देवानी केलेला आहे आणि खेळ मांडलेला आहे. खेळ कशा करता देवानी मांडला. परमार्थ करत असताना परमार्थ करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार राहू नये. अहंकार घालवण्याकरता देवानी खेळ मांडल्यावर खेळ मांडला, लक्षात ठेवा. कारण खेळत असताना मी उच्च वर्णातला आहे, हा धाकट्या खालच्या वर्णातला आहे. खेळामध्ये उच्च नीच भाव नसतो. मी लहान आहे, मी मोठा आहे, मी राजाचा मुलगा आहे, हा शिपायाचा आहे, हे खेळात नसतं. हे परमार्थात पहिल्यात परमार्थ करणाऱ्यांनी शिकलं पाहिजे बरं. हे अहंकार टाकण्याकरता देवाने सर्वांना एकत्र केलं आणि सर्वांच्या बरोबर सर्वांनी खेळावं. कसं खेळावं. तुम्ही आम्ही, खेळी मिळी, गदा रोळी आनंदे. एक अहंकार घालवण्याकरता. आणि खेळण्याचं दुसरं कारण आहे, खेळण्याने आरोग्य चांगलं राहतं बरं. आरोग्य चांगलं राहतं. खेळावं, पण काय खेळावं. विटी दांडू, लगोरी, हमामा, हुतुतू, सुरापार, हे फक्त नावाला खेळ राहिले. आता आमचा सगळा खेळ मोबाईल मध्येच. पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही. पोटातलं पाणी हलत नाही. डॉक्टर म्हणतात बसून बसून तुमच्या कमरेत पाणी वाढलंय, ऑपरेशन करून काढावं लागेल. बरोबर आहे. त्यांच्या ठिकाणी पाणी वाढलेलं आहे, काहींचं पाणी कमी झालेलं आहे. शरीरातलं पाणी कमी झालं की मूतखड्याचा त्रास होतो बरं का. मग शरीरामध्ये पाणी त्या मानाचं गेलं पाहिजे. पण खेळाने आरोग्य चांगलं राहतं. आणि माता वर्गाने जर घरामध्ये सगळी कामं जर शरीराने केली तर आरोग्य चांगलं राहतं बरं का. आता सुशिक्षित सुधारलेच्या नावाखाली आपण यंत्र आणले आणि यंत्रातून आपण सगळं कार्य यंत्राच्या द्वारे करतो. आणि शरीर आता असं होऊन बसले, त्याला यंत्राशिवाय काय करताच येत नाही. म्हणून खेळण्याच्या माग अनेक भाव आहेत. खेळामध्ये रंगलेले सगळे गोपाळ देवान विवर्जित झालेले आहेत.
आणि ते खेळामध्ये रंगल्यानंतर देवाने विचार केला थोडस बाजूला जावं, आणि देव बाजूला गेले आणि कदंबाच्या झाडाखाली गेले. आणि देवाने विचार केला, हे वृक्ष आहेत, वेल्या आहेत, यमुना आहे, गायी आहेत, यांनाही आपण आनंद दिला पाहिजे. म्हणून देवाने वेणू वाजवला बरं. आणि त्या वेणूचा आनंद सर्वांना दिला. किती आनंद झाला हो. भुलविले वेणू नादे, भुलविले वेणू नादे, वेणुवादविला गोविंदे, वेणुवादविला गोविंदे, पाहुरले यमुनागर, पाहुरले यमुनागर, वेणुवादविला गोविंदे, वेणुवादविला गोविंदे, पाहुरले यमुनागर, पाहुरले यमुनागर. परिणाम पक्षी राहिले मित्र, यमुनेचं पाणी वेगाने वाहत होत. वेणूचा नाद कानावरती पडल्यानंतर पांगुळ बरं का, ते धावणं थांबलं. यमुना जळ स्थिर स्थिर वाही रवी मंडल, चालता स्तब्ध होय शेष कुर्म, वराह चकित राहे बाळास्तन देऊ, विसरली माये सर्वांना विनुतून ब्रह्मानंद दिला. पुन्हा देव गोपाळाकडे आले. पावणा 1 वाजला होता. गोपाळ म्हणले, देवा आमचं लक्ष लागना, खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. देवा मला भूक लागलेली आहे, आता आमचं काय लक्ष खेळामध्ये लागे ना. देवा आता खेळ आवरा, खेळ आवरा. वाज झालं म्हणजे पोटात असेल तर खेळायला अवसर ना. देवाला हरकत नाही म्हणले, थांबूया आता. असं करा म्हणजे प्रत्येकाने आपापल्या शिदोऱ्या आणा. प्रत्येकाने शिदोऱ्या आणल्या. पण देवाने सांगितलं, माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाये, चोरोनिया माये नवनीता नावे. बघा, माझी जशी शिदोऱ्या आहे तशी पाहिजे बरं का. एक गोपाळ आला, देवा तू घराकडे जाऊन आण म्हणतोस, आमच्या घरी कोणी असेल तर ना. जेव्हा ज्या दिवशी आम्ही तुझ्याकडे आलो ना, त्या दिवशी आम्ही घरावरती पाणी सोडलं. तुका म्हणे, हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज. हरकत नाही म्हणते. सर्वांच्या शिदोऱ्या देवानी एकत्र करत असताना त्याच्यामध्ये दही भात प्रामुख्याने होत. आणि सांगितलं, मी सांगतो त्या पद्धतीने सर्वांनी बसायचं आहे. कमलाकार देवाने ती पंगत बसवली. भागवतकारांनी त्याचं दृश्य वर्णन केले. 9 लक्ष गोपाळ होते. काय यमुनेचं वाळवंट असेल बघा. आणि त्या वाळवंटामध्ये ते 9 लक्ष गोपाळ भगवंतांनी कमलाचं फुल उमलावं ना. तशा कमलाकार त्या पाकळ्याप्रमाणे ते देवाने कमलाकार ते गोपाळ बसवलेले होते. आणि सर्वांचा दही भात एकत्र केलेला तो शीग स्वर्गातल्या लोकांनी पाहिलं. काय दृश्य आहे म्हणजे. सगळे देव आले. आजी ओस अमरावती, काला पहावया येते, देह वावा फुला. ते पाहण्यामध्ये ती विसरले स्वतःला बरं का. काही विचार करू लागले, आपण जावं का,
बरं गेलं तर पंक्तीला हा बाबांनी बसून दिलं तर बरं, चोरून खावं, बुद्धी सुटली, विपरीत सुटली. आता देव होते पण काय करावं हे सुचलं नाही बरं का. संतांनी शास्त्रांनी वर्णन केले, अरे जिथं दिव्य देहामध्ये खाता येत नाही तिथं आदम देहात खाता येईल, एवढंही त्यांना सुचलं नाही बरं का. आणि ते काला खाण्याकरता माशाच्या रूपाने यमुनेच्या डोहामध्ये आले. देवानी ठरवलं तुमचा अधिकारच नाही खाण्याचा, उगाच तुम्हाला वर बसवले नेऊन होय. नुसतं बघायचं तुम्ही. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले काय, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका. आम्ही खातोय कसं बघा असं दाखवलं उलट त्यांना. आदम देहामध्ये आले, देवानी द्यायचं नाही ठरवलं. तो काल्याचा प्रसाद देवानी एकत्र केला आणि सांगितलं सर्वांना प्रसाद देणार आहे, सर्वांनी पोटभर खायचा, जाताना कुणी डब्यात न्यायचा नाही. डबे आणलेत का पहिला डब्बा बशी इथंच काय असेल ते पोटभर खायचं, जाताना डब्यात न्यायचं नाही. पण एक सूचना दिली आहे बघा, प्रत्येकाने खायचं, यमुनेच्या डोहाकडे कोणी हात धुवायला जायचं नाही. म्हणजे का, एक लहान गोपाळ होता, त्याने विचारलं म्हणजे तेव्हा का जायचं नाही. अरे म्हणले तिथं बाबुल बुवा आलाय म्हटले. बाबुल बुवा आलाय, मग काय करायचं, आपल्या हक्काची जागा तिरी सांगा ते इथं का मारताना सुद्धा इथंच मारावं बरं का. इथं देव नाही, इथं देव नाही बरं का. पूर्वी गुरुजी शाळेत मारताना छड्या इथंच मारायचे बरं का. कुठली घाण असेल तर ती अशी काढायची आणि इथंच पुसायची. हक्काची जागा आहे ती आपली बरं का. म्हणजे देवाच्या मुखामध्ये तो घास जाता कामा नये म्हणून इथं देव नाही बरं का. कुठेही बसायला परवानगी काय बरं का ह्याला. म्हणून देवाने तो कोणाला प्रसाद द्यायचा नाही ठरवला आणि असा दही भाताचा काला देवाने एकत्र केला आणि सर्वाला देव वाटण्याकरता प्रवृत्त झालेले आहेत. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात, घ्या रे दही भात, घ्या रे दही भात, घ्या रे दही भात, घ्या रे दही भात. आम्हाले तो पंढरीनाथ, आम्हाले तो पंढरीनाथ. जय जय ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली असा हा काला भगवंतांनी सर्वांना वाटला आणि तोच काला साधू संतांनी त्या कलियुगामध्ये पंढरी क्षेत्रामध्ये केला आणि तो काला सर्व वारकऱ्यांना वाटला आणि तोच काल्याचा प्रसाद आपल्याला मिळावा म्हणून आपल्या संप्रदायामध्ये उत्सवाच्या माध्यमातून समारोपाला काला करावा असा विधी आहे. असा आजचा काल्याचा प्रसंग आहे. त्या काल्याच्या संबंधानेच त्या भगवंताच्या भक्तीचंही आपण थोडस अवलोकन केलं आणि अशा त्या अधिकार संपन्न असणाऱ्या
गवणी होत्या कोणी सुना कोणी लेकी कोणी लेकी सतंता अवघ्याशी जगनिंद झाली हिंद सारखी अवघ्या अवघ्या चोरा विनावरा माय बापा तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी अवघ्याशी जगनिंद झाली धिंद सारखी